त्यानंतर आपण वळूया वैयक्तिक पारितोषिक, कारण की क्रिकेट म्हटल्यावर फलंदाजी गोलंदाजी तर असतेच, पण क्षेत्ररक्षक एक चांगला क्षेत्ररक्षक नेहमीच चांगलं कॉन्ट्रीब्युशन करतो आणि तो क्षेत्ररक्षक कोण असेल कोणाला माहित आहे का? हर्ष भोईर. हर्ष भोईर, ओनली वन कॅन्डिडेट इज देअर असं तुम्हाला वाटते? अजून कोणीच नाही का? मी बघा हे असं होतच राहणार आहे. गाव म्हटल्यावर आपली गाव आणि आपली लोक, तर थोडंसं असं फन फॅक्टर व्हायलाच हवं. तर ओके, ज्यानं 7 जेल टिपलेत, क्लू देतोय, ज्यानं 7 जेल टिपले संघ आहे दही गोडेवाला, तर डेफिनेटली मीत भोईर ठरलाय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, ज्यानं टिपलेत 7 झेल. राजेशजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या हस्ते हे पारितोषिक द्यायचंय. मीत भोईर यावेळेला मैदानात अवेलेबल नाही आहे, पण त्याचा रिप्रेझेंटेटिव्ह कुणाल इथे मात्र पारितोषिक स्वीकारताना आपण पाहतोय. त्यानंतर ज्यानं गोलंदाजी करताना अक्षरशः नाचून ठेवलंय, जाळ्यात फसून ठेवलं फलंदाजांना, त्याचा अनालिसिस जर पाहिलं तर 6 इनिंग 35 धावा खर्च केल्या, 9 विकेट ज्यानं प्राप्त केल्यात, तो ठरलाय प्लेयर ऑफ दी बॉलर ऑफ द टुर्नामेंट. हु इज दॅट? एनीवन गेसेस? वंश. आता बघा मी वंशचं अनालिसिस सांगतो किंवा एक अजून कडचं अनालिसिस सांगतो, तुम्हाला पिक करायचं आहे. बघा पहिल्या अनालिसिस काय सांगितलं मी? 6 इनिंग 35 धावा 9 विकेट. ओके, त्यानंतर दुसरं अनालिसिस आहे 29 धावा देत 7 विकेट. युवराज, तर गेसेस जर पाहिलं तर अक्षरशः मला थोडं निराशाजनक वाटतंय. कदाचित तुमचं क्रिकेटचं अनालिसिस थोडंसं कमजोर आहे किंवा लक्ष नसेल गेलं. तर जर पाहिलं गेलं तर उत्कृष्ट गोलंदाज ज्यानं अक्षर दणानून सोडलंय 35 धावा देत 9 विकेट, खतरनाक दोळाली टीम आहे गुरु भोईर. तर कैलासजी मात्रेला विनंती करते आपल्या हस्ते पारितोषिक द्यायचं आहे. हे मिक्सर ग्राइंडर त्यांच्या मापाला प्राप्त झालंय गुरु भोईर. बघा एक्सपिरियन्स महत्वाचा असतो, तो एक्सपिरियन्स मात्र ज्या ज्याला गरज होती तो कोणाला लावलाय गुरुनं, आणि मात्र आज मानकरी ठरलाय हा मिक्सर ग्राइंडरचा ॲज अ बेस्ट बॉलर ऑफ द MPL 2025 सीझन 6. यस गुरु, आपण थोडंसं माईकवर चर्चा करूया. जे ओझवत असेल तर बाजूला ठेव, हरकत नाही. नक्की ॲज अ सिनियर खेळाडू तुझ्याकडे पाहिलं जातं. जबाबदारी संघाची, जरी संघनायक हर्ष भोईर जरी असला तरी मात्र एक सिनियर खेळाडू म्हणून तुझ्याकडे पाहिलं जात होतं. कशा रीतीने ओव्हरऑल जर पाहिला हा खेळ राहिला, ही टुर्नामेंट राहिली, तुझ्या जर अँगलने पाहायला गेलं तर? खरं तर ऑर्गनायझर आम्हीच आहोत. ठीक आहे. हर्ष कसा आहे सर, माझा बारका भाऊ आहे. आम्ही 4ही भाऊ एकाच टीममध्ये खेळत होतो. त्याला लीड करायला त्यालाच मीच सांगितलं तू लीड कर, मी तुझ्या सपोर्टला उभा आहे, मी पण लीड तूच करणार. तर खूप चांगल्या प्रकारे त्यांनी लीड केला. खूप चांगला प्लेयर आहे तो. माझ्यासाठी ऑल द बेस्ट त्यासाठी पुढे फ्युचरसाठी. मी तुम्हाला प्रश्न असा केला होता की ओव्हरऑल जर आपला प्रवास जर पाहिला या मालिकेत, या स्पर्धेत कशा रीतीने राहिला, कुठल्या कोणाला वाटलं का की कुठेतरी आपण कमी पडतोय किंवा अजून कुठे इम्प्रूव्हमेंट करायला हवी होती, आणि काय इम्प्रूव्हमेंटची येणाऱ्या काळात गरज आहे असं तुम्हाला वाटतं? पहिलं तर मी तर सांगेन जे नवीन प्लेयर आहेत त्यांनी पुढे यावं. प्रॅक्टिसला येतात, खूप जण येतात, पण मॅचसाठी पुढे येत नाही, त्यांनी यावं. आता आम्ही आता मास्टर्समध्ये पण खेळतो, यंगमध्ये पण खेळतो, तर आता दोन्ही ठिकाणी जमत नाही कधी कधी. तर प्लीज तुम्ही या, पुढे या. तसं म्हणजे तुम्ही बघा कधी कसं मॅचमध्ये खेळतात, कसं प्रेशर असतो, कसं हँडल करायला लागतो ते बघा तुम्ही एकदा.
या तुम्ही एकदा पुढे, तुम्ही याल तर तुम्हाला अंदाज भेटेल की काय प्रेशर असतो तो मॅचचा. आणि एक सिनियर खेळाडू म्हणून तुम्ही कशा प्रकारचा त्यांना सपोर्ट द्याल की जेणेकरून त्यांना एक पाठबळ मिळेल पुढे प्रमोट होण्याकरता, पुढे खेळण्याकरता, आणि तुमची मनोगत काय असेल की येणाऱ्या काळात कशा प्रकारचं क्रिकेट व्हावं या मुद्दा गावाकरता? सर कसं आहे ना, आम्ही पहिला प्रॅक्टिसला आम्ही जेव्हा छोटं होतो आम्ही शेतात करायचो. आमचे सिनियर पहिला आम्हाला शिकवायचे, सर तू इथे नको टाकू, तू तिथे टाक, इथे नको, तू या साईडला असं नको खेळू, तसा खेळ. आम्हाला पहिला ते सिनियर शिकवायचे पहिला सर. आता तेच आम्ही यांना पण शिकवतो सर, पण ते पुढे येत नाही सर. पुढे आले तर त्यांचा फ्युचर पण चांगला होईल सर. नक्कीच एक चांगल्या मनोगत व्यक्त केलं. तर पुन्हा एकदा व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. आणि हे होते गुरु भोईर. तर एक चांगला कानमंत्र त्यांनी दिलाय की ॲज अ युवा खेळाडू तुम्ही पुढे या, रिस्पॉन्सिबिलिटी घ्या, ऐका, सिनियरची रिस्पेक्ट करा. कारण की रिस्पेक्ट देणं, रिस्पेक्ट दिल्याने कमी रिस्पेक्ट होत नाही, अजून वाढतं. आणि क्रिकेट म्हटल्यावर ती एक स्पिरिट तुमच्या अंगात असणं, तरच तुम्ही एक चांगला खेळाडू व्हाल, एक चांगला व्यक्ती व्हाल. तर हे होते गुरु भोईर, जे ठरले MPL 2025 सीझन 6 चे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. तर प्रत्येक प्लेअर ऑफ द मॅच करता जे आपल्याला बॉटल्स मिळालेत ते मात्र आपल्याला प्राप्त झाले होते, पुरस्कृत झाले होते हितेशजी म्हात्रे यांच्या मार्फत. त्यांच्याकडे सत्कार केला जातोय. मी विनंती करतो राकेशजी पाटील यांनाच की आपल्या हस्ते सत्कार करायचे. त्यांचा भाऊ इथे मात्र बंधू त्यांचे महेश म्हात्रे यांचा सत्कार केला जाईल. प्रत्येक सामन्याकरता जे प्लेअर ऑफ द मॅचचं जे जार होतं, जी वॉटर बॉटल होती ती मात्र प्राप्त झाले. त्यांचे बंधू महेश म्हात्रे यांचा आता सत्कार केला जातोय. अमोजी म्हात्रे साहेब यांच्या हस्ते यांच्याकडे सत्कार केला जातो. त्यांचे बंधू आहेत का इथे? तुम्ही सुद्धा या. यस प्लीज. एखादा सत्कार करूया, काय हरकत नाहीये. दोघं बंधू आहे, एखादा सत्कार करूया. भाई ये मुर्दा गांव है, यहाँ पे दिल बहुत बड़ा है. त्यानंतर अजून एक इंडिव्हिज्युअल पारितोषिक, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. एनी गेसेस? एनी गेसेस? लवकर उत्तर द्या, आपण लवकर समापन करूया जेणेकरून. बघा मी एनालिसिस सांगतोय. 6 इनिंग 30 बॉल 76 धावा. तर तो ठरलाय खतरनाक देवळाळी. येस डेफिनेटली योगेश म्हात्रे, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. लाडके भाऊजी. तर वेदांत पाटील यांच्यामार्फत 500 रुपयाचे रोख पाठी सुद्धा जमा झाले. त्यानंतर विनंती करतोय साहेबांना आपल्या हस्ते पारितोषिक द्यायचे. कॅश प्राइज आहे ते आपण नंतर देऊया. विनिंग टीमला आपण बोलूया साहेब, डोंट वरी. आपण विनिंग टीम नाही, आता आपण बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटला देतोय अवॉर्ड. हे कॅश प्राइज आहे ते सुद्धा आपण द्यायचं आहे. त्याचमार्फत एकविरा स्पोर्टच्या माध्यमातून विशाल कोहली यांच्या मार्फत ही बॅट प्राप्त झालेली आहे.
Congratulations. Thank you, sir. Please have a seat. You just wait for some moment. येस सर, मी थोडीशी चर्चा करूया, जास्त वेळ घेणार नाहीये. शेवटचा क्षणी पराभूत सामना करावा लागलाय. हे जरी असलं तरी कशा प्रकारे एन्जॉय केली टुर्नामेंट, जर थोडक्यात म्हणायला गेलं ॲज अ भाऊजी म्हणून म्हणायला गेलं तर? सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानतो की मला खेळायला संधी दिली. आणि मी खरोखर मला असं वाटलं की मी पहिल्यांदा खेळत नाही आहे, मी इथला जुना प्लेअर आहे असं मला वाटत होतं. आणि सर्वांनी मला फुल सपोर्ट दिला, त्यामुळे सर्वांचे आभार मानतो. नक्कीच. तर हे होते योगेश म्हात्रे, जे ठरलेत बेस्ट बॅटर ऑफ दी टुर्नामेंट, ज्यानं 6 इनिंगमध्ये 30 बॉलला फेस करत 76 धावा कुठल्यात. त्यानंतर मी विनंती करेन खतरनाक देवळालीचे कॅप्टन यांना समोर यायला. खतरनाक देवळालीचे कॅप्टन प्लीज या ऑन स्टेज. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. द्वितीय पारितोषिक पटकावलंय. यस हर्ष भोईर, ओव्हरऑल जर पाहिलं माझी अपेक्षा तुझ्याकडनं खूप जास्त होती, त्या प्रकारे टुर्नामेंट नाही राहिले, पण तरी मात्र आपला संघ सेकंड प्राइज पटकावतोय, त्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? सर्वप्रथम कमिटीचा धन्यवाद बोलतो. चांगली टुर्नामेंट होती खूपही. 2 दिवस झाला माझी बॅटिंग होत नव्हती. येस इमोशनल होतात नाही, पण बघा आपल्या अपेक्षा स्वतःकडून स्वतःच्या असतात. बघा क्रिकेट असू द्या किंवा आयुष्य असू द्या, संधी पूर्ण येते, त्या संधीची वाट पाहायची असते. आज नाही, नेक्स्ट सीझन आहे. हे बघा, हे फक्त MPL करता मर्यादित नाही ना. हर समजा कुठे खेळतो, गावासाठी खेळतो. याच्या पुढे गावाचे जे पण टुर्नामेंट होतील त्याकरता तुला शुभेच्छा असेल मित्रा. ओके. खरंच कसं असतं, जो मनापासून खेळतो तो हरतो, तेव्हा त्याला मनापासून असं वाटतं की आपण जिंकायला हवं होतं. परंतु एक हर्ष लक्षात ठेव, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कोणी एकच जिंकणार. आणि आम्हाला माहिती आहे तू पूर्ण 100% इथे 2 दिवस झालं दिलेले आहेत. बॅटिंग हो न हो, पण तुझी जी फिल्डिंग बघितलेली आहे मॅच, खरोखरच जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे हर्षसाठी. आणि तुझ्यासारखा फिल्डर, तुझ्यासारखा बॅट्समन, तुझ्यासारखा ऑलराऊंडर आमच्या मुर्द्या गावाला मिळाला आहे, हे आम्ही आमचं अहोभाग्य समजतोय. आणि कुठेही तुझ्या मनात अशी सळ राहू नये की आम्ही हरलो. एक लक्षात ठेव, तुझ्या मुले हरलेलो नाही. एक सांघिक खेळ असतो, क्रिकेट कधीही सांघिक खेळ आहे. आणि सांघिक खेळ होतो तेव्हाच माणूस जिंकतो. स्वतःला कुठेही असं हे समजू नको की माझ्या मुले संघ हरला. याच्यातून कुठेतरी उभारी घे. जसा फिनिक्स पक्ष जो राखीतून उठतो आणि जो भरारी घेतो, तसा पुन्हा भरारी घे आणि पुढल्या वर्षी जिंकून दाखव. धन्यवाद सर आपलं हे समुपदेशन करता. नक्कीच थोडा इमोशनल झालाय, तर मी बोलू का नको बोलू? तर काय म्हणशील तुझ्या ओव्हरऑल परफॉर्मन्स बद्दल, तुझ्या टीम बद्दल? टीमने तर 100%च दिले. बॅटिंग तर योगेश भाऊजी, गुरुदादा, कुणाल दादा, माझा भाऊ मीर, सर्वांनी 100%, माझे 13 प्लेयर 100% दिले. 13 प्लेयरनी त्यांचा मी आभार करतो. मी त्यांना पहिलाच बोललो तर बिंदास केला, टेन्शन घेऊ नका. कारण 2 दिवस माझी बॅटिंग लागत नव्हती, तर मी बॉलिंगमध्ये कमबॅक करत होतो. माझी बॉलिंग पडते तर मी बॉलिंगमध्ये डिफेंड करतो रन. नक्कीच. पण अशा प्रकारे तुला शुभेच्छा देतोय, कारण की नेहमी तुझे स्टेटस वगैरे मी पाहत असतो, तुला कमेंट करत असतो, किंवा तुला जे काही जेव्हा तुला प्राईज मिळतात त्यावेळेला मी तुला नक्कीच शुभेच्छा देत असतो. यापुढे सुद्धा असं होईल. डिमरोज व्हायची गरज नाही आहे. हा फेज असतो, एक काळ असतो, तो येईल आणि निघून जाईल. लक्षात ठेव. एक बंधू म्हणून तुला एवढंच सांगू इच्छितो की असंच फक्त अपब्रिंगिंग कर, जास्त डोक्यात काही ठेवू नको. जे झालं, जे काही वाईट झालं त्यातून फक्त शिक आणि स्वतःला इम्प्रूव्ह कर, एवढंच म्हणेन. खूप साऱ्या शुभेच्छा. नक्की 100% प्रयत्न करेल. येस, तर हा होता हर्ष भोईर. त्यानंतर मी विनंती करतोय विनिंग कॅप्टन भाऊमिक पाटील, माझा वर्गमित्र आहे हा.
येस, तर काय फिलिंग आहे? जिंकायची होती म्हणाला होता सेमीफायनल नंबर 1 जेव्हा आपण बोललो होतो, आता जिंकलाय मन भरून बोल, तेव्हा तू कमी बोलला होतास. नाही, भरपूर आनंद झाला आहे. यावर्षी पहिल्यांदा मी फायनल केलं आहे मुर्दा प्रीमियर लीगची. नाहीतर मी ग्रुप स्टेजलाच बाहेर होत असतो 5 वर्ष. म्हणजे 2025 काहीतरी नवीन घेऊन आलंय. फक्त हे एम्पेल पुरता मर्यादित नको असू द्या. तुमच्या त्या गावच्या जेव्हा तुम्हाला टुर्नामेंट खेळता ते सुद्धा कन्सिस्टंट राहील ही मात्र अपेक्षा ठेवूया. ओव्हरऑल जर कामगिरी पाहिली तुझ्या पूर्ण संघाची, संपूर्ण युनिटची, कशा प्रकारे राहिली, कशा प्रकारे एकदम थोडक्यात जर वर्णन करायचं राहिलं तर? नाही, आमची चांगलीच टीम बनली होती. बॅट्समन होते, बॉलर होते आणि आमचा जो छोटा गोलंदाज होता त्याने अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली. नक्कीच नक्कीच वनचा उल्लेख का नको व्हायला, कारण की यार मी तर बोलतोय, जर मी जेवढं सामना समालोचन केलं, जेवढं मी क्रिकेट पाहिलं, त्यामध्ये प्रत्येकाला ओव्हर टाकताना ना सर, प्रत्येकाला वंशनी ओव्हर टाकली, प्रत्येक त्याच्या ओव्हरला एक तरी झेल ड्रॉप झालाय. आणि योगा एक असा होता की पहिल्या बॉललाच व्हायचा किंवा पहिल्या 3 बॉलमध्ये व्हायचा, आणि जर ते झेल कन्वर्ट झाले असते तर डेफिनेटली त्यांनी गुरुला ओव्हरटेक केलंच असतं, पण त्याच्या आसपासून कोणी असू शकला नसता. पण तसं काही मात्र घडत नाहीये. पण लोकांचं प्रेम त्याला भरघोस मिळालंय आणि अशी त्याला प्रगती करू दे. जर पाहायला गेलं एकंदरीत, थोडंसं जर पाहायला गेलं तर वंशबद्दल तुला काय म्हणजे कॉन्फिडन्स कसा होता की एवढा युवा खेळाडूला आपण प्रमोट करतोय डे थोरमध्ये, स्पेशली काय कॉन्फिडन्स होता ना, की काय स्ट्रॅटेजी होती त्याच्या मागे? आम्ही एकत्र प्रॅक्टिस करत असतो आणि तो प्रॅक्टिसला येत असताना त्याला त्याची गोलंदाजी खेळायला खूप जणांना डिफिकल्ट होत असते. तेव्हा मी पहिलाच ठरवलं होतं की त्याला मी माझ्या टीममध्ये घेणार. आणि तू टीममध्ये घेणार, पण मला वाटते पुढच्या सीझनला इकडे मात्र रसिकेस होणार. मला तर कदाचित डाऊट यायला लागलाय की कदाचित पुढच्या वर्षी आयकॉन म्हणून नको खेळायला तो, ज्या प्रकारे परफॉर्मन्स चालू आहे. पण ही मात्र नक्की आहे की मात्र रसिकेस होणार आहे. यस वंश, प्लीज कम ऑन स्टेज बेटा. तुझ्या कॅप्टन बद्दल काय बोलशील मित्रा, जरा सांग. ओके ठीक आहे, आवाज बसलाय पण तू सोबत आहेस हेच मात्र बरं दिसतंय. एनिवे, अजून जर का पाहायला गेलं आयोजन कशा प्रकारचं राहिलंय, काय तुला कमी वाटली, काय इम्प्रूव्हमेंटची गरज आहे? ना, आयोजन उत्कृष्ट होतं, पण मला एकच खेद वाटते की 8 टीम असायला पाहिजे होत्या. कारण 5 ओव्हरच्या मॅचा व्हायला पाहिजे. कारण इकडूनच आपल्याला नवीन प्लेअर भेटतात आणि 3 ओव्हरमध्ये आपल्याला नवीन प्लेअर भेटणार नाही. जे रेग्युलर प्लेअर आहेत तेच खेळतील याच्यामध्ये, आणि जे नवीन प्लेअर आहेत ते कुठून आपल्याला भेटणार. म्हणून मला एकच, कोण पण काढून दे पूर्ण, की 4 प्ले 8च टीमा ठेवा. ओके, एक सजेशन म्हणून आपण घेऊ शकता, कारण की लीग म्हटल्यावर जे नवीन खेळाडू आहेत त्यांना संधी मिळायला हवी. नाहीतर असं होतं की 3 षटकांच्या सामन्यामध्ये फक्त जे प्रॉमिसिंग बॅटर आहेत किंवा बॉलर आहेत त्यांना संधी मिळते. एक चांगला एक अनालिसिस केलंय, तर वेल डन आणि पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन्स. हे होते विनिंग कॅप्टन. त्यानंतर आपण वळूया ज्यानं प्राइस क्रमांक 2 पटकावलंय. एंटायर टीम, स्वतः आयोजक खतरनाक देवळाली याला विनंती करतोय एंटायर टीमला आपण यायचंय. तर संपूर्ण मान्यवरांना विनंती आहे आपण सुद्धा जॉईन व्हायचंय. यस,
थँक्यू. त्यानंतर आपण वळूया ज्याने पूर्ण ही मालिका ही लीग गाजवले, द प्लेयर ऑफ द टुर्नामेंट MPL 2025 सीझन 6. हु इज द कॅन्डिडेट? बाय डिफॉल्ट ज्यानं एक हापसूची टोकली, फलंदाजी करताना 6 इनिंग मध्ये 48 बॉल मध्ये 132 धावा केल्या आणि 2 ओव्हर टाकताना 25 धावा खर्च केत 3 विकेट त्यानं प्राप्त केलाय. तो ठरलाय या लीगचा MPL 2025 सीझन 6 चा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, नन अदर दॅन भौमिक पाटील. मी विनंती करतो भरू नाईक साहेब आणि विनंती पाटील साहेब आणि आमचे सर्व मान्यवर चला आता सायकल, एक ट्रॉफी आणि रोख पारितोषिक पितेश पाटील यांच्या मार्फत जाहीर झालंय. बघा आता मात्र काय सांगितलंय, सायकल दिली, एक्सरसाइज कर आणि वजन कमी कर असं मात्र सांगितलं जाते. हे बघ भौमिक, पोरांच्या अपेक्षा आहेत की तू आता सायकल राईड केली पाहिजे. 2 पावलं का नको उद्या, पण 2 पावलं राईड. यस मांडेवर काय बोलताय? 2 पावलं चालवायला पाहिजे. येस भरू नाईक साहेब काय म्हणताय? चालवायला पाहिजे की नाही सायकल? येस. चला आता चालवायला पाहिजे, 2 पावलं सायकल चालवायची आहे. येस येस. तर पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती करतो आपण थोडं बसून घ्यायचं. साहेबांना काय ते 2 शब्द बोलायचे आहेत, बघूया त्यांचं मनोगत व्यक्त करायचं आहे त्यांना. एक्सक्यूज मी ऑल दैट मैं थोड़ा सा आई एम बिट वीक इन यू नो द लैंग्वेजेस. थोड़ा सा हिंदी में मैं बोल रहा हूँ इफ़ यू कैन अंडरस्टैंड. तो क्या होता है, लाइफ और क्रिकेट, लाइफ और क्रिकेट, सर जी आपको भी बोल रहा हूँ, लाइफ और क्रिकेट एक ऐसी दुविधा है. कभी कभी 6 गेंद में 36 रन बनाने होते. कितने? 36 रन्स, बराबर. तो 6 गेंद में 36 रन बनाने होते हैं. तो अपन ये सोचते हैं कि अब हो सकता है क्या 36 रन, अगर 37 हो गए तो फिर नहीं बन सकता. फिर अपन ये सोच लेते हैं कि नहीं, पॉसिबल नहीं है. लेकिन 6 गेंद में 36 रन बन सकते हैं, 37 भी बन सकते हैं. ठीक है. तो हमें जिंदगी में हमेशा ये सोचना चाहिए कि हम जिंदगी में 6 गेंद में 36 नहीं 38 रन भी बना सकते हैं. क्योंकि एज क्रिकेटर्स, मैं भी एक क्रिकेटर था. मैं बचपन से मैं क्रिकेट खेलता आ रहा हूँ. मैंने असम को रिप्रेजेंट भी किया कहीं कहीं. आई बेसिकली बिलोंग फ्रॉम असम. तो कहीं ना कहीं हमने ये चीज़ देखा है अपने ज़िंदगी में कि 6 गेंद में 36 रन बन सकते हैं. तो हमको वो विश्वास हमेशा ज़िंदगी के हर कदम पे हमको वो विश्वास रखना है
कि हम 6 गेंद में 36 रन बना सकते हैं. इट इज नॉट पॉसिबल. इट इज some people will say it is impossible, but impossible itself says impossible क्या बोलता है कि I am possible. ठीक है. तो हम जिंदगी में क्रिकेट से हम एक ही चीज सीख सकते हैं कि हमको जिंदगी में 6 गेंद में 36 नहीं 40 रन बनाने हैं. कैसे बनाने हैं वो आप लोग सबको मालूम है, राइट? सो एवरीबॉडी चीयर्स. आप लोग करते हैं, अच्छा कर रहे हैं, और हम अगले साल से मैं ये प्रॉमिस आपको करके जा रहा हूं कि अपने तरफ से ये क्रिकेट टूर्नामेंट के लिए अगले तरफ से फर्स्ट प्राइज हमारे तरफ से होगा, और ये 50,000 1 रुपया होगा. ठीक है. आप लोग सारा चीज ऑर्गेनाइज करो. ये हमारे तरफ से ये मेरा कमिटमेंट है कि अगले साल से फर्स्ट प्राइज विनर को 50,000 1 रुपया का प्राइज मनी मिलेगा. लेकिन 6 गेंद में 36 रन बनाने की भी काबिलियत सब अपने दिमाग में डालना है अपने को. ठीक है ना? तो ये चीज है. एनीवेज प्लीज कंटिन्यू, प्लीज कॅरी ऑन. थँक्यू सर. म्हणजे अर्थातच सरांना सांगायचं होतं की आपल्या आयुष्यात नेहमी पॉझिटिव्ह राहा, नेहमी पॉझिटिव्ह विचार करा, जेणेकरून किती डिफिकल्टी आली तुम्ही त्याच्यावर मात करू शकता. तर आता विनंती करतोय मी संपूर्ण टीम Swaraj 11, yes sir, now your time's come when you have to give that prize to the everyone that you want to give from since long time. त्याचप्रमाणे साहेबांच्या हस्ते 5,000 रोख पारितोषिक, त्यानंतर संदीप पाटील साहेबांच्या हस्ते रोख पारितोषिक जाहीर झालं होतं, प्रत्येकी 5,000 रुपये. जस्ट वेट. 1 मिनिट थांबायचं. येस मान्यवर प्लीज जरा 1 मिनिट थांबा. येस जरा 1 मिनिट थांबा. मला एक भौमिक मला काहीतरी बोलणं, त्याला मनोगत व्यक्त करायचंय. जरा सर्वांनी ऐका प्लीज. भौमिकला काहीतरी मनोगत व्यक्त करायचंय, तर प्लीज जरा ऐकून घ्या. मनोगत असं काय नाही. ज्यांनी मला खेळाडूंनी मला सपोर्ट केला जिंकण्यासाठी त्यांचे सर्वांचे मी अभिनंदन करतो. आणि प्रेमदीप यांनी फायनलला जी इनिंग खेळली ती माझ्यासाठी एक्स्ट्राऑर्डिनरी होती. त्यासाठी मी त्याचे हार्दिक स्वागत करतो. आणि फायनल करिता साहेबांनी एक्स्ट्रा 5,000 रुपये दाखल केलेत, आणि येणाऱ्या अपकमिंग सीझन करिता रोख रक्कम 50,000 त्यांनी सांगितलंय, कमिटमेंट दिलंय. त्याचप्रमाणे संदीप मोहन पाटील साहेब यांच्याकडून सुद्धा 5,000 रोख पारितोषिक जाहीर झालं होतं. तर MPL सीझन 6 विजेते, 2025 चे विजेते स्वराज 11, आणि त्याचप्रमाणे MPL 7G 2026 ची होणार आहे, ती मात्र ऑर्गनाइज करण्यात येणार आहे. ती पाळी आहे ती म्हणजे सदानगर 11, त्यांच्या मार्फत MPL 2026 सीझन 7 मात्र होणार आहे. येस चॅम्पियन, वी आर द चॅम्पियन.